महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली आणि हा ऐतिहासिक क्षण आता भव्य शिल्पातून साकारण्यात येणार आहे। तुळजापूरमध्ये भव्य असं शिवभवानी शिल्प उभारण्याच्या प्रकल्पाला औपचारिक सुरुवात झालेली आहे आणि या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या कला संचालनालयाला धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण कुमार यांनी पत्र पाठवलेले आहे। येत्या 45 दिवसांमध्ये 5 मॉडेल शिल्प मंदिर संस्थांकडे देण्यात येणार आहेत आणि हे शिल्प तुळजाभवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर उभारले जाणार आहे। या प्रकल्पावर 100 कोटींपेक्षा अधिक खर्च होणार आहे आणि या ऐतिहासिक शिल्प उभारण्यासाठी लोकसहभागाचीही संधी देण्यात आली आहे। आमदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त राणा जगजित सिंग पाटील यांनी या परिसराची पाहणी केली। हे शिल्प जे आहे ते 108 फीटचं राहणार आहे। खाली 3 मजली इमारत जेवढी उंच असते तेवढं संग्रहालय राहणार आहे, अद्यावत असं संग्रहालय, आणि वरती 13 मजले इमारत जेवढी उंच असते तेवढं शिल्प असणार आहे आई महाराजांना तलवार देतानाचं, आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं। आता आपण समजू शकता की ह्या प्रकल्पाचं महत्त्व किती मोठं आहे। भाविकांना आईचं दर्शन घेतल्यानंतर इथे येणं देखील सोयीस्कर राहील। शेजारी रामदारा तलाव आहे आणि बगीचा सुद्धा असणार आहे। तर शिवभवानीचं हे शिल्प कसं असेल ते एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। शिवरायांना भवानी माता तलवार देतानाची ही प्रतिकृती असणार आहे। तुळजाभवानी आणि शिवरायांचा हा ब्रॉन्झचा पुतळा असणार आहे। पुतळ्याची उंची 108 फूट इतकी असेल। पुतळ्याची फ्रेम स्टेनलेस स्टीलची असेल। शिवभवानी प्रकल्पासाठी 100 कोटीहून अधिकचा निधी असेल। लोकसहभागातून निधी उभारण्याची संधी असेल। तुळजाभवानी मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर पुतळ्याची उभारणी केली जाईल। कला संचालनालयाकडे या प्रतिकृतीची जबाबदारी देण्यात आली आहे। 45 दिवसांमध्ये 5 मॉडेल मिळणार आहेत। 2 वर्षांमध्ये शिल्प पूर्ण करण्यात येईल।